झालीच पाहिजे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, चेतन चौधरी पोलीस कर्मचारी याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। नंदुरबार येथील जयेश राजू वडवी यांच्या निर्घृण खुनाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी नवापूर शहर बंद ठेवण्याबाबतचे निवेदन नवापूर समस्त आदिवासी समाज, शबरी माता संघटना, महाराष्ट्र राज्य व इतर आदिवासी संघटनामार्फत पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिले। त्यांनी निवेदनात म्हटलंय की मंगळवार दिनांक 16/9/2025 रोजी नंदुरबार येथील जयेश राजू भिल या युवकावर रात्री 8 वाजता सिंधी कॉलनी नंदुरबार, तालुका जिल्हा नंदुरबार येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला। त्यांना उपचारार्थ गुजरात राज्यातील सुरत येथील दवाखान्यात ॲडमिट केले असता बुधवार दिनांक 17/9/2025 रोजी जयेश भिल यांचे निधन झाले। याबाबत आमच्या आदिवासी व इतर सर्व समाजाकडून तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे। भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये तसेच सर्व संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात येतील व आरोपींना कठोर शिक्षा होऊन त्यांना फाशी देण्यात यावी। तसेच पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, यासाठी आमच्या आदिवासी टायगर सेना नवापूरच्या वतीने सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी नवापूर शहर बंद ठेवायचे आहे। नवापूर तरी महोदयांना विनंती की कृपया सोमवार दिनांक 22 सप्टेंबर या दिवशी शहर बंद ठेवण्याची परवानगी द्यावी, याबाबत आपणास विनंती करण्यात येत आहे असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर नवापूर समस्त आदिवासी समाज तसेच शबरी माता संघटना, महाराष्ट्र राज्याचे कोलदा गावाचे सरपंच तेजस वसावे, तालुका अध्यक्ष दीपक पाडवी, उपाध्यक्ष उमेश वसावे, सूरज गावित, अंकित मावची, संदीप गावित, किरण वडवी, अतुल गावित, प्रसंजित वसावे, रोहित गावित, निलेश गावित, धमेश मावची, अमित मावची, मनोहर गावित, लाजरस गावित सह सर्व आदिवासी बांधवांच्या सह्या आहेत। परवा 17 तारखेला जे जयेश वडवी आमचे जे नेते होते, आदिवासी नेते, त्यांना एक पूर्व नियोजन करून त्यांची हत्या करण्यात आली। त्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही शबरी माता संघटना, इतर संघटना यांनी सोमवारी कडकडीत बंदचा आवाहन करण्यात आला आहे। सर्व मी आदिवासी समाजाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला या बंदमध्ये पाठिंबा द्यावा। आणि 6 तारखेला आमचा आदिवासी बांधव जयेश वडवी याच्यावर प्राणघातक हल्ला झाला। दिनांक 17 तारखेला सुरत येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्या निषेधार्थ येणाऱ्या 22 तारखेला सोमवारी संपूर्ण नवापूर तालुका, नवापूर शहर बंदची हाक ही आदिवासी समाजामार्फत देण्यात येत आहे। या बंदच्या हाकमध्ये आमच्या विविध संघटना ज्यांनी आज नवापूर पोलीस स्टेशन येथे माननीय पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना देखील निवेदन दिले आहे। माझी कळकळीची विनंती आहे नवापूर शहरातील सर्व व्यापारी बंधूंना का आपण देखील या निष्पाप जो बळी गेलेला आहे त्याच्या मृत्यूत आणि त्याच्या ज्यांनी त्याच्या प्राण घेतलेला आहे, ज्यांनी त्याची हत्या केलेली आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आपण देखील आमच्या या बंदमध्ये सहभागी व्हावे, एवढीच मी आपल्याला आदिवासी समाजाच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। जय आदिवासी। दिनांक 17 तारखेला नंदुरबार येथे आपल्या समाजाचे भूमिपुत्र श्री जयेश बाबा वडवी यांच्यावर सूर्यकांत मराठे या भुरट्याने हल्ला केला। त्या हल्ल्यात त्यांना प्राण गमावे लागले। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही नवापूर पोलीस ठाण्यात सोमवारी नवापूर बंद यासाठी निवेदन देण्यात आलो आहे। तसेच जे समोरच्या सूर्यकांत मराठाच्या परिवाराने आपल्या आदिवासी पोरांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहे, प्रशासनाने ते मागे घेण्यात यावे। तसेच जर कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली प्रशासन काम करत असणार, तुमच्याने जर न्याय नसेल होत तर त्याला आमच्या हातात सोपावं। आम्ही आदिवासी समाज आमचा न्याय आमच्या भावाच्या खुनाच्या बला आमच्याप्रमाणे घेऊन घेऊ। जय आदिवासी। भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर।